हॅलो गाईज, तर हर्षा व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आहे चतुर्थी। तर चतुर्थी संध्याकाळी सोडायचा उपवास, त्यामुळे स्वयंपाकाची तयारी। तर इथे आज मी शेवग्याचं वरण बनवणार आहे, चपाती, मोदक। तर इथे बघा डाळ घेतली, त्यामध्ये टोमॅटो घातले आणि कुकरला डाळ शिजून घेणार आहे। इकडं कुकर होईपर्यंत इकडे पीठ मळून घेतले आणि शेवग्याच्या शेंगा अशा चिरून घेतल्यात, मी कट करून घेतल्यात आणि त्या मिठाच्या पाण्यामध्ये उकळायला ठेवल्यात। एका साईडला डाळ शिजते, एका साईडला शेंगा होतात। तोपर्यंत इथं मी मोदकाची तयारी केली। खोबरं किसून घेतले, गूळ किसून घेतला आणि खोबरं छान असं तुपामध्ये भाजून घेते। त्यामध्ये गूळ घालते, वेलायची पावडर, असं छान मोदकाचं सारण तयार आहे आणि मोदक तयार करून घेतलेत। मोदक उकळीचे बनवणार आहे। तर इथे चाळणीला असं मी तेल लावून घेतले आणि मोदक उकळायला ठेवलेत आणि ते डाळ शिजली। आता वरणाला फोडणी देते मी शेवग्याचं वरण। तर बघा तेल गरम झाले, त्यामध्ये लसूण, जिरे आणि बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची घालून थोडीशी चवीपुरतं चिंच आणि गूळ घालते। याने छान वरणाला आंबट गोड चव येते। आणि हळद, थोडीशी लाल मिरची पावडर आणि धने पावडर। वरणाला फोडणी देऊन इकडे चपात्या बनवून घेतल्या। तर मोदक पण तयार झाले, त्याबरोबर भात पण बनवला। तर बघा साधं पण मनापासून बनवलेलं जेवण तयार आहे। इथे मी बाप्पाला नैवेद्य दाखवून आम्ही पण जेवण करून घेतलं। अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।